मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे बुधवार आणि आज आहे त्यानेची मराठीची ओरल आहे त्याची। आणि तुम्ही बघितलंच असेल की मी सकाळी अर्ली मॉर्निंग जे मी डीमार्टमधून सामान भरलं होतं ना, तर जे सामान मला त्याच्या दुसऱ्या दिवशी जेवढं ठेवता आलं तेवढं मी ठेवलं। तर बाकीच्या पिशवीमध्ये तसंच होतं, जे की ते मला डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं होतं। ते मी सकाळी आधी अर्ली मॉर्निंग उठल्याबरोबर ते आधी काम करून घेतलेलं आहे। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर आता 11:15 वाजलेले आहेत। तर मी ना सकाळीच डाळ भाताचा कुकर लावला होता। त्याच्यामुळे ना कसं ना मी तुम्हाला सांगेल की ना रोजच म्हणजे ना खूप अशी घाई होते। म्हणजे 10:30 वाजले की वाजले असं तो टाईम 10:30 नंतर जो टाईम असा पटापट जातो ना की बोलून फायदा नाही। कसे म्हणजे 10:30 नंतर 11:45, 11, सव्वा 11, 11:30, 11:45, 12, 12:30 आणि म्हणजे 12:15 आणि 12:30 हे जे गोल चक्कर आहे ना असं पटापट पटापट फिरते ना, बापरे बाप। कारण कसं असं ज्ञानेशची शाळा 11:45ची आहे। तर मी ज्ञानेशला 12:30 वाजता शाळेत नेऊन सोडते। तर हा जो टायमिंग आहे ना 10:30 नंतर एवढं फटाफट 10:30च्या अगोदर एकदम स्लो टायमिंग, पण 10:30 नंतर एवढं फटाफट टाईम जातो ना बाबा की काय कळत पण नाही। आणि कधी कधी कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला नाही समजतं की अरे बापरे एवढे वाजलेत। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी ना आता काय ठरवलं माहिती आहे, सकाळी अर्ली मॉर्निंग उठली ना वगैरे की मी आधी म्हणजे फ्रेश वगैरे होते आणि मी आधी डाळ भाताचा कुकर लावते आणि मग नंतर मग वेळेचं म्हणजे 10:30 नंतर पटापट भाजी वगैरे करते। आजही उशीर झालेलाच आहे। तर आता 11:15 वाजले, तर आता पटापट किचनमध्ये जाते। तर मी ज्ञानेशला डब्याला आणि मी ना उद्या ज्ञानेशला डबा द्यायचा आहे म्हणून एक दिवस अगोदर मी कडधान्य भिजत टाकते। तर मी आज काहीच कडधान्य भिजत टाकले नाही किंवा एक दिवस अगोदर विचार करते की बाबा उद्या टिफिनला काय द्यायचं असा विचार करते मी। पण काय रात्री मी विचार करते काय करू काहीतरी कडधान्य भिजत टाकते असा विचार केला होता। पण मी काहीच कडधान्य भिजत नाही टाकलं। काल ज्ञानेचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर मग आम्ही झोपून गेलो, कारण ज्ञानेचा काय अभ्यास घेता काल रात्री मला 1 वाजला होता। तर आम्ही झोपून गेलो। सकाळी उठल्यानंतर मी जवळजवळ मी 1 तास विचार करत होते काय करू। तर मी सकाळी अर्ली मॉर्निंग चण्याची डाळ भिजत टाकलेली आहे। तर ज्ञानेशला छान मस्त चण्याची जी डाळ आहे ती सुकी करेल आणि तांदळाची भाकरी, तर असं मी त्याला टिफिन करून देणार आहे। आणि जी चण्याची डाळ आहे ना तर ती खूप छान लागते। म्हणजे ना तुम्ही कुकरमध्ये चण्याची डाळ किंवा बटाटा करा किंवा मशरूम आणि चण्याची डाळ करा किंवा सोयाबीन आणि चण्याची डाळ करा किंवा नुसती चण्याची डाळ करा, एवढी की तिला ना जास्त शिजवायची नाही, म्हणजे तिला एकदम अशी सॉफ्ट मऊ नाही करायची जशी आपण पुरणपोळीसाठी करतो तसं ना, एकदम म्हणजे जास्त कच्ची पण नाही आणि जास्त शिजलेली पण नाही, असं मीडियम आपल्याला ती डाळ शिजवून घ्यायची आहे। पण अमेझिंग लागते ही डाळ। ह्या डाळीची भाजी। पटापट किचनमध्ये जाऊया आणि जेवणाला सुरुवात करूया। जेवणापेक्षा टिफिन करायचं आहे, टिफिनला सुरुवात करूया। टिफिनसाठी जी भाजी लागणार आहे ती भाजी करायला सुरुवात करूया। म्हणजे ना आपली जी मराठी भाषा आहे ही खूप ना म्हणजे ना डबल मिनिंगची आहे। चला मला डबा करायचा आहे, मी चालेल डबा करायला। आता विचार करा आपण डबा कसं करणार? डबा आता प्लास्टिकचा असतो, स्टीलचा असतो। हां, आपण असं बोलू की हां डबा करायचा आहे, डब्यासाठी मला भाजी करायची आहे। आता डब्यासाठी पण डबा थोडा भाजी खाणार आहे, भाजी चपाती तर आपण खाणार आहोत। म्हणजे खूप असं डबल मिनिंग मराठी भाषेमध्ये काही जे शब्द आहेत ना ते असे डबल मिनिंगचे आहेत की नंतर मग ते असं कन्फ्युजन होऊन जातं वगैरे। चला भाजी चपाती करूया, हे योग्य आहे की हां आता मला भाजी चपाती करायची आहे। चला आपण जाऊया। तर मला आता भाजी भाकरी करायची आहे। पटापट जाऊया किचनमध्ये आणि भाजी भाकरी करायला सुरुवात करूया। ही मराठी भाषा आहे, ही लँग्वेज आहे। खूप म्हणजे असं कन्फ्युजन होऊन जातं कधी मी सुद्धा असं स्वतःच एक कन्फ्यूज होऊन जाते की चला मला डबा करायचा आहे, खरंच मला डबा करायचा आहे, डबा तर प्लास्टिकचा असतो। खूप साऱ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात। चला जाऊया पटापट किचनमध्ये। तर इथे मी ज्ञानेशच्या टिफिनला चण्याच्या डाळीची भाजी करणार आहे। ही भाजी खूप टेस्टी लागते। तर इथे कुकरमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे, ऑइल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं राई ॲड केलेलं आहे, त्याचबरोबर मी कांदा टोमॅटो ॲड केलेला आहे आणि इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे, त्यानंतर हळद,
गरम मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि इथे मी 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी एकीकडे खोबरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसूण, कढीपत्ता, आलं, लसूण, कढीपत्ता. तर इथे आपल्याला आलं, लसूण, कढीपत्ता, खोबरं आणि शेंगदाणे छान मस्त याचं असं एकदम सुकं असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि हे सुकं वाटण आपल्याला या कुकरमध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये कुकरमध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे ही जी चण्याची डाळ आहे तर मी सकाळी गरम पाण्यामध्ये ही चण्याची डाळ भिजत टाकली होती आणि यामध्ये मी एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा ॲड केलेला आहे. तर इथे आपल्याला अगदी मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून आपल्याला छान मस्त 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर थंड झाला की आपल्याला पुन्हा गॅस ऑन करायचा आहे आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आटेपर्यंत पूर्ण हे शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की पाणी आटलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीने चण्याची डाळ आणि बटाटा याची सुकी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते, नक्की ट्राय करा. गुड इव्हिनिंग गाई. संध्याकाळची वेळ झालेली आहे. ज्ञाने जस्ट आत्ताच शाळेतून आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. तर हो, आणि ही सोनपरी कुठे होती सोनपरी तू? हां, कुठे होती? हो, तर आता ही जी सोनपरी आहे तर मी 2-3 दिवसापूर्वी बेडरूममध्ये बेड ओपन केला होता. तर कसं माहिती आहे का, बेड ओपन केल्यानंतर बेडच्या खाली खूप सारी मोकळी अशी जागा रिकामी राहते. तर आता ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, त्या बेडरूममध्ये तो जो बेडरूम आहे तर त्या बेडरूममध्ये माझा आणि आमच्या दोघांचा बेडरूम आहे तो. तर त्या बेडरूममध्ये एक छोटासा बेड आहे, तो ओपन केला आहे आणि त्या बेडखाली छान मस्त अशी मोकळी जागा आहे. तर ती जी मोकळी जागा आहे तर तो सोनपरीचा बेडरूम आहे. हो ना सोनपरी? काय ग? यार मम्मी, यार मस्त मी झोपली होती ग यार मम्मी. यार दादाला काय कळतच नाही. शाळेतून आला की आधी मला शोधतो मी कुठे असते ते. मग आणि मी झोपली जरी असेल ना यार, हा दादा मला झोपेतून उठवतो यार. काय मस्त झोप लागली होती यार. मी मस्त स्वप्न बघत होते यार. माहिती किती छान स्वप्न होतं. उलट मी, मम्मी आणि दादा आम्ही छान मस्त गावाला चाललोय. मला मम्मीने छान मस्त ट्रेमध्ये भरलंय. आम्ही छान मस्त गावाला चाललोय. गावाला किती मोठं घर आहे बाबा. मग यार, आणि तितक्यात पटकन मला दादानी उठवलं आणि मग काय, म्हणजे माझं स्वप्न तुटलं म्हणजे ते मला पूर्ण स्वप्न नाही बघता आलं. काय रे दादा? काय यार मम्मी, छान मस्त स्वप्न बघत होती. मस्त झोप पण लागली होती यार. सोनपरी तू स्वप्न बघितलंस? ए माझ्या छोना, इकडे बघ. तू स्वप्न बघितलंस माझ्या छोनाने? हो. तर आता जस्ट ज्ञानेश आलेला आहे आणि ज्ञानाची सर्दी अजून बरी झालेली नाही आहे. तर बघू. आणि ॲक्च्युली काय माहिती आहे का, जेव्हा ज्ञानेश कराटे क्लासला जातो ना तेव्हाच मला काय सामान वगैरे आणायचं असेल ना तर तिथून मी आणते. त्याची मी बाहेर जातच नाही आणि मला बाहेर जायचा खूप कंटाळा आला. चला कपडे चेंज करा. चला कपडे चेंज कर. क्लासला नाही जायचं राजा तुला? मग हातपाय धु. बोल. मग तू तिला उठवायला गेलास तेव्हा ती झोपली होती ना? मग तिचा बेडरूम, आणि तुम्हाला सोनपरीचा मी बेडरूम पण दाखवते. सोनपरीचा बेडरूम खूप छान आहे, खूप मोठी स्पेस आहे
आणि ज्ञानेशचं ना ठरलेलं आहे ते जिथे असेल ना तिथून ज्ञानेश तिला शोधून काढणार. तर आता हा आमचा बेडरूम आहे. तर मी 2 दिवस झाले हा बेड ओपन केला आहे. आता हे सोनपरी तुम्हाला बेडरूम दाखवते. खूप मोठी स्पेस आहे, तर तुम्ही इथे बघू शकतात. हा सोनपरीचा बेडरूम आहे. खूप मोठी स्पेस आहे आणि ती इथे छान मस्त झोपते सुद्धा आणि तिला इथे खाली हवासुद्धा लागते. सो हा सोनपरीचा बेडरूम आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ना, सोनपरी जेव्हा या बेडरूममध्ये जाऊन झोपते ना, ह्या ती संध्याकाळपर्यंत बाहेर निघतच नाही. म्हणजे जोपर्यंत ज्ञानेश येत नाही, तिला तिथून हलवत नाही ना, तोपर्यंत ती तिथून बाहेर नाही निघणार. आणि मी तिला ॲक्च्युली दुपारी आवाज देऊन देऊन थकते की बाबा सोनपरी बाहेर ये, पंख्याखाली झोप वगैरे, पण नाही, तिला तिच्या बेडरूममध्ये झोपायचं असतं. तर हे बघा, ही बेडच्या खालची जागा आहे, तर इथे सोनपरी झोपते. तिचा हा बेडरूम आहे. आणि खरंच रिअलीमध्ये ती रोज दुपार झाली ना का ती बरोबर इथे येऊन झोपते आणि रात्रीसुद्धा ती इथेच येऊन झोपते तिच्या बेडरूममध्ये. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. ज्ञानेश आताच क्लासमधून आलेला आहे. त्याचा क्लास संध्याकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत असतो. तर सो ज्ञानेश पण आता शाळेतून आलेला आहे. आणि माझ्या छान ना, तर इथे ना खाली मी आता व्हिडिओ शूट करते, तर माझा मोबाईल टेबलावरती आहे. टेबलाच्या खाली सोनपरी येऊन बसलेली आहे. हे माझ्या छान बसले ती शांतपणे. तर मी तुम्हाला सांगेल की जेव्हा ही मी आणि त्यांच्या आम्ही जेव्हा हॉलमध्ये बसतो, टी व्ही लावतो वगैरे, तेव्हा सोनपरीसुद्धा आमच्यासोबत बसते. जेवत जरी असं ते सोनपरी टेबलाखाली बसते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काल बघितलं असेल की काल मी सोनपरीला व्हॅक्सिनेशन करण्यासाठी मी घेऊन गेली होती हॉस्पिटलमध्ये. तर आणि ते जे ॲनिमलचं हॉस्पिटल आहे तिथे म्हणजे प्राण्यांना ज्या गोष्टी लागतात तिथे सगळ्या इच अँड एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी तिथे असतात. तिथे आपण विकत घेऊ शकतो. तर मी सोनपरीसाठी हा बेल्ट घेतलेला आहे. आता हा जो बेल्ट आहे तर हा साधारणपणे 2 ते 3 मीटर असेल हा. तर मी आता हा बेल्ट का घेतलेला आहे सोनपरीसाठी, कारण आता कसं ना, इथे घर कसं म्हणजे हॉल, किचन आणि बेडरूम, त्याच्यामध्ये सोनपरी आरामात सगळं म्हणजे तिथे ती ओपन स्पेसमध्ये ती सगळी फिरते वगैरे. पण आम्ही मे महिन्यामध्ये आम्ही गावाला जाणार आहोत. तर तिथे सोनपरीला बांधून ठेवण्यासाठी मी हा बेल्ट घेतलेला आहे. मला सोनपरीला बांधायला अजिबात आवडत नाही, पण गावाला खूप मोठं घर आहे वगैरे. आणि तिथे मी तुम्हाला सांगेल की तिथे ना जेव्हाही आम्ही बाहेर बसू, अंगणामध्ये बसू, तेव्हाही आम्हीसुद्धा सोनपरीला मी थोड्या वेळासाठी अंगणात सोडेल. पण त्यासाठी मी आधी तिला बेल्ट हे करेल आणि मगच तिला हे सोडेल. कारण सोनपरी खूप पळते आणि इथंसुद्धा मांजरी आहेत वगैरे. आणि घर खूप मोठं आहे, तिथे कोंबड्या वगैरे असतात, मांजरी वगैरे असतात वगैरे. आणि घराच्या म्हणजे पुढच्या अंगणामध्ये पूर्ण कोबा आहे, पण पाठीमागच्या साईडला पूर्ण म्हणजे माती आहे, म्हणजे आपलं अंगण आहे थोडं. तर ते सोनपरी एक तर व्हाईट कलरची आहे आणि ती जर मातीत गेली ती पूर्ण ब्राऊन होईल. तर तर मग असं विचार केला की गावाला जाताना हा बेल्ट कामाला येईल. मी तिला बांधून ठेवली जेणेकरून ती कुठे घराच्या बाहेर जाणार नाही, घरातल्या घरातच राहील. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून. आणि मी काल हा बेल्ट घेतलेला आहे सोनपरीसाठी. आता तुम्हाला आमच्या सोनपरीला बघायचं आहे. ज्ञानेश काढ तिला. बरोबर टेबलाखाली बसले ती. माझे छान ना दे, ही माझी छान आहे बघ, ही माझं छान क्यूट आहे की नाही, माझ्या छान बेबी आहेस तू. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय, हे बघ काय आणलंय. अरे बघ तर, हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय आणलंय, बेल्ट आणलंय. ओ माझ्या छान ना बेबी, माझी छान. बाय बाय कर, बाय. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा
माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय 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 बाय. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय माझं छोना. बाय कर त्यांना. बाय बाय. तिला नक्की कळत नाहीये की नक्की यांचं चाललं काय. हो ना माझं छोनू, माझं छोना बेबी. हो ना हां माझं छोना बेबी, माझं छोनू, माझं छोनू. जा. ओ सो बाय बाय. बाय बाय बेटा.